सोबत यशस्वी पाणी व्यवस्था कशा केली जाते ते यशस्वी पाणी व्यवस्था पूर्ण करण्याचे हे इथलं चालू करा ना इथलंच. तर तुम्ही बाल वरती फिका आपल्याला सापाच्या कुंडात जर आलो आपण ते सांगतो. आता सापशिडी हा आपल्याला जर बघायला गेलं तर आपल्या हा पूर्वीपासून आपल्या बालपणापासूनचा हा नियम आपल्याला माहित आहे की शिडी लागली तर आपण वरती जातो आणि सापाच्या जर तोंडामध्ये जर आलो आपल्याला परत कुठेतरी मागे आपली शेपटापाशी जाणार आणि तिथून परत नव्याने सुरुवात करणार. हाच खेळ जो आपण लहानपणी खेळलेलो आहे हाच खेळ आता आपण मोठ्यापणी खेळत आहोत. या मानवापर संस्कृती सिंचन व्यवस्थापनासाठी हा खेळ व्यक्तिशः जे आपली जल व्यवस्थापन संस्था आहे जी वाल्मी म्हणतो छत्रपती संभाजीनगर त्यांनी हा तयार केलेला आहे आणि त्यानुसारच आपण हा कार्यक्रम घेत आहोत. तर रोहितकर साहेब आपल्याला विनंती आहे की आपण बाल वरती उसळावं. चार नंबर 4 पाऊल तुम्ही पुढे समोरचं 4 नंबर आणि काय आलंय ते लगेच सांगायचं. काय आलेले 4 नंबर वरती पाणी मागणी अंदाजपत्रक तयार करणे. पाणी मागणी अंदाजपत्रक तयार करणे. बघा जेव्हा आपल्याला पाण्याची गरज असते आपल्याला प्रत्येक हंगामामध्ये पाण्याची गरज असते आणि त्यानुसार आपल्याला जेवढी पाण्याची मागणी करायची आहे त्या पाण्याची मागणी करण्यासाठी आपल्याला अंदाजपत्रक तयार करावं लागणार की आपल्याला किती क्षेत्र हेक्टर क्षेत्राला आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला पाणी किती लागणार आहे त्याचं बाष्पीभवन किती असणार आहे म्हणजे प्रवाह वैद्य जो असतो वाया जाणारा म्हणजे प्रवाह याच्यामध्ये जातो तो किती असणार आहे एकूण आपल्याला सिंचनासाठी किती लागणार आहे त्याचं सर्व नियोजन ते आपण पाणी मागणी अंदाजपत्रकातून तयार केलेलं आहे. या पद्धतीने पाणी वापर संस्थेला ते करायचं असतं. 5 नंबर नमुना क्रमांक विभागास पाणी मागणी करणे 5. नमुना क्रमांक 7 वरती विभागास पाणी मागणी करणे तुम्ही 4 वरती टाका. आपली जी सुरुवात झाली ते 1 पासून आहे तसं आपल्याला 1 पासूनच सुरुवात करायची आहे. आता तिथे काय जेव्हा पाणी वापर संस्थेला सुरुवात करायची आहे तिथे पाणीचे वेळापत्रक घ्यायचे आहे. म्हणजे जसं तुमच्या यावर्षी जे रोटेशनचं पत्र लागलं होतं ते रोटेशनचं पत्र लागल्यानंतर आपण एक टप्प्याने पूर्ण गेलो वेळापत्रक हाती घेतलं त्यानुसार हंगामी सभा घेतली लाभधारकाकडून पाण्याची मागणी केली आणि त्याच्यानंतर पाणी मागणी अंदाज. आता पाणी मागणी अंदाजपत्र पूर्ण केल्यानंतर तयार केल्यानंतर आपल्याला विभागाला नमुना क्रमांक 7 वरती पाण्याची मागणी करायची आहे. जोपर्यंत आपण पाण्याची मागणी त्या 7 वरती करणार आहे विभागात सादर करणार आहे तोपर्यंत आपल्याला पाणी आरक्षित होणार नाही. 4 तिथून 4 पाऊल पुढे चालू तिथून 4 अंक ते 14 8 वर काय लिहिलेलं आहे तिथे 8 मध्ये उभे व्हा ते 8 वर काय लिहिलेलं आहे पाण्याच्या संयुक्त वापरावर भर द्यायचा आहे. आपल्याला जो पाण्याचा वापर जो आहे तो पाण्याचा त्या संयुक्त वापरावर भर देणे म्हणजे काय तर आपण जेवढे काही या पाणी वापर संस्थांमध्ये लाभार्थी शेतकरी या लाभार्थी शेतकऱ्यांनी संयुक्त रीतीने तो पाण्याचं नियोजन करायचं आहे आणि ते सहभागी पद्धतीने त्या प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांनी आपापलं सिंचन करते याच्यासाठी सर्वांनी एकत्र यायचे आहे. जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत आपण त्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करू शकत नाही. 4 विभागाकडून तांत्रिक मार्गदर्शन घेणे विभागाकडून तांत्रिक मार्गदर्शन घेणे. आता पाण्याचा संयुक्त वापर भर झाल्यानंतर आपण त्याचे मुद्दा आलाय 9वा जो टप्पा आलेला आहे विभागाकडून आपल्याला जेव्हा पाण्याचं वितरण किंवा व्यवस्थापन करायचं आहे जेव्हा कालव्यातून किंवा पाणी सुटणार आहे
त्यावेळेस आपल्याला विभागाच्या अधिकारी जे असतात आपले उपविभागीय अभियंता असतील, कार्यकारी अभियंता असतील किंवा वरिष्ठ अभियंता, शाखा अभियंता असतील, या अभियंताकडून जाऊन आपल्याला त्याचं रिसर मार्गदर्शन करते की आम्हाला कशा पद्धतीने पाण्याचं व्यवस्थापन करता येईल याचं मार्गदर्शन विभागाकडून घ्यायचं आहे. 12 त्याच्या वर चालले तरी त्याच्यावरच चालतं. काय लिहिले वेळेवर विमोचन उघडणे. त्याच्यानंतर विभागावर झाले. त्याच्यानंतर काय लिहिलं हंगामवार पाण्याचे नियोजन करायचे. तोपर्यंत आपण हंगामवार पाण्याचे नियोजन करत नाही तोपर्यंत पिकं घेण्याचं आपल्याला स्वातंत्र्य मिळत नाही. आपण कोणतं पीक घेणार त्याच्या तो नियोजन होत नाही. आणि ते पीक नियोजन झाल्यानंतर आपल्याला जेव्हा पाण्याची गरज आहे ते वेळेवर आपले जे गेट आहेत ते वेळेवर उघडायचे आहेत. म्हणजे जेव्हा पाणी सुटलं आपल्या पिकाला गरज आहे तेव्हाच आपल्या चालीचे गेट ओपन करायचे आहेत. 5 पाऊस पर्यंत झाला नाही 10 11 शिडी लागली. शिडी लागली तर काय लिहिलेलं आहे 14 नंबरवरती पाणी पत्रकानुसार पाण्याचे वाटप केलं. बघा पावसाळी पाणी वापर संस्थेने काय झालं पाणी पत्रक जे नियोजन दिलेलं होतं रोटेशन दिलेलं होतं त्याच्यानुसार पाण्याचं वाटप केल्यामुळे त्यांचं पाणी जे नियोजन झालं ते सोयीस्कर झालं चांगल्या पद्धतीने. त्याच्यामुळे त्यांना शिडी लागली. आता शिडीवरती तुम्ही सामोरे घ्यायला तुम्ही शिडी चढल्यानंतर 27 नंतर आता काय केलं तिथे काय लिहिलंय पाण्याचा किफायतशीर वापर. आता पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे पाणी पत्रकानुसार त्याचं पाण्याचं नियोजन केल्यामुळे काय झालं की पाण्याचा जो वापर आहे तो योग्य पद्धतीने झाला. किफायतशीर म्हणजे जेवढं पिकाला गरज आहे त्या पद्धतीने प्रत्येक व्यवस्थित पाणी झालं. ते झाल्यामुळे आपल्या पाणी वापर संस्थेचा आर्थिक स्तर पुन्हा उंचावत चाललेला आहे. तर हा त्याच्यातला एक मुद्दा. त्यांना बी शेड्यूल आहे. तुम्ही पण तिथं चालेल. आपल्याला पाण्याचा त्याचे मूल्य राखायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला पाण्याचा वापर करायचा. काय लागले 3 पलीकड पलीकड बसले सर. पलीकडल्या साईडनं तिकडं नाही उलट होत. हा शिडी लागली. शिडी लागली. आता बघा 27 मध्ये होतो पाण्याचा किफायतशीर वापर. त्याच्यानंतर त्या वापरासाठी आपल्याला चारी व्यवस्थित ठेवायला लागली आहे. त्याची सुस्थित चारी ठेवणे आपल्याला धारकांची आणि त्याच्यानंतर पाण्याचा अपव्यय टाळायचा आहे. अपव्यय टाळल्यामुळे पाणी एकदम योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना दिलं. त्याच्यानंतर ते जे आहे 30 भरती आलेले आहे. 30 भरती ते आपल्या पाणीपट्टी वसुली. आधी हे योग्य पद्धतीने हे सर्व नियोजन झाल्यामुळे पाणीपट्टी वसुलीला वाव मिळणार. प्रत्येक लाभार्थी स्वखुशीने स्वतः पाणीपट्टी आणून देणार. पाणी वापर संस्थाच्या पाणीपट्टीविषयी जागृती करणार. आणि हे पाणीपट्टी वसुली झाल्यामुळे काय झालेलं आहे की आपण शिडी लागली 30 मध्ये आणि ते आपण 42 नंबरच्या टप्प्यावरती आलेलो. आणि तिथे काय लिहिलं आहे लाभधारकांच्या हितसंबंधाबाबत कृषी योजनांचा विचार करणे. बघा तुम्ही नियमित पद्धतीने पाणीपट्टी दिली तर पाणी वापर संस्था किंवा शासन काय करतो की तुमच्या लाभार्थी शेतकऱ्यांना कोणकोणत्या कृषी योजना आपल्याला देता येईल. त्यांना प्रक्रिया उद्योग असतील, अवजार बँक असेल, जे काही गरजेचं आहे शेतकऱ्यांसाठी त्या योजना देण्याचा विचार त्याच्यातून केला जातो. त्यासाठी आपल्याला काय महत्वाचं आहे तर पाणीपट्टी वसुली होणे महत्वाचं आहे. किती होते 29 होते. बघा आता काय झालं एक गलती केली मागचे पाणी वापर संस्थेने. कोणती गलती केली पाण्याचा वापर अपव्यय झाला. पाण्याचा गैरवापर झाला. पाणी तोनाचा वाया गेला. आता तोनात वाया गेल्यामुळे काय सापाच्या मुखावरती आले आणि सापाच्या मुखावरती कुठे आलेले आहे 9 क्रमांकावरती विभागाकडून. आता पाण्याचा त्यांनी गैरवापर केला वाया जाऊ दिलं त्यासाठी परत त्यांना विभागाचं मार्गदर्शन ठेवावं लागलं. म्हणून हा मागे आणि प्रयोग करून 54 फायदा घेतला बघा. 54 फायदा घेतला तुमच्यात नाही घेतला मग तुम्ही गेले वापस. त्याच्यासाठी तर पाठपुरावा करायचा आपल्याला 5 पाऊल पुढे चालायचं. गेले सापाच्या यात पाण्याचा गैरवापर. हा वरी 47. आता काय झालं इथं आता तुम्ही पाणी वाया घालवलंय उन्हाळ्या हंगामातले आणि यांनी पाण्याचा गैरवापर केला. आता पाण्याचा गैरवापर केल्यामुळे सरळ कुठं आलं हे
लघु वितरिकाची स्तुस्थिती आपलं सुस्थिती. आता काय झालं, त्यांनी पाणी भेटला बरोबर, काही पाण्याचा योग्य अपव्यय बाहेर जाऊ दिलेला नाही, पण तो पाणी मिळणारं पाणी आहे त्याचा वापरच गैरवापर केला. म्हणजे पिकासाठी मिळणारं पाणी आहे तर त्याचा कोणत्या तरी आपल्या मीठपट्टी याला त्याला वापर केला. त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यावरती कारवाई झाली आणि परत पुन्हा त्याला चारीवरती यावं लागलं आणि चारीवरती म्हणजे तिथून पुन्हा सुरुवात करावी लागली आहे त्यांना. वेळेवर विमोचन उघडणे. आपल्याला जेव्हा जेव्हा पाणी मिळणार त्यावेळेस आपल्याला वेळेवर ते विमोचन उघडायचं आहे. 34 पीक वाढ क्षेत्राची नोंद. बघा, आपल्या पाणी वापर संस्थेला जर यशस्वी करायचं असेल किंवा आपली संस्थाचं पूर्ण जर लेखाजोखा पारदर्शक ठेवायचं असेल तर आपल्याला प्रत्येक पीक हंगाम जे पीक घेतो, जे पीक वेगवेगळे पीक घेतो, त्या पिकाची किती क्षेत्र आहेत, किती क्षेत्राला लावलं त्याची नोंद आपल्या प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या हा. आता बघा, आता तुमचे थोडी स्थिती शेतकऱ्याची म्हटलं म्हणजे शेतकरी आता ती झाली की नाही झाली, पण जर भविष्यात त्याची काळजी प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला पाणी वापर संस्थेची जेवढी जबाबदारी असणार तेवढी लाभार्थी शेतकऱ्यांची जबाबदारी असणार आहे. आणि त्या प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना आपल्या क्षेत्रासमोरील पाटसारी व्यवस्थित ठेवायची आहे. जर आपण पाटसारी व्यवस्थित ठेवली नाही तर आपल्यालाच पाणी मिळणार नाही. 36 पासून 39 आता जे काही पाणी वापर संस्थेची जबाबदारी आहे, जे काही लाभार्थी शेतकऱ्यांना पाणीपट्टी थकीत असेल ती पाणीपट्टी वसुली करायची आहे, जेणेकरून त्यांना विभागाला ते भरता येईल आणि त्यांच्याकडून संस्थेचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणे. बघा, आपण जेव्हा पाणी वापर संस्था चालवतो तर आपल्याला सोबतच जे काही दस्तावेज पाणी वापर संस्थेचे ते रेकॉर्ड व्यवस्थित ठेवायचे आहे. कारण की त्या रेकॉर्ड वरती आपल्याला जो परतावाची रक्कम आहे विठरलेली असते, जोपर्यंत आपला रेकॉर्ड प्रश्न त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेस आपले लेख व्यवस्थित इकडे होते बघा, पाणी वापर संस्थेला आपल्या प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांसोबत संपर्क ठेवायचा आहे. त्यांचे जे काही समस्या अडचणी पाण्याविषयी आहेत त्या सर्व गोष्टी त्यांच्याकडून जाणून घ्यायच्या, त्यांच्याशी नियमित संपर्क ठेवायचा, जेणेकरून आपल्या ज्या काही पाणी वापर संस्थेमध्ये त्रुटी काही त्या सुधारणा करायच्या त्या माध्यमातून आपल्याला करता येतील सिंचन विषयीची सुधारणा. ठीक आहे. एक पाऊल पुढे काय, जमिनीची सुधारणा करणे. आता जमिनीची सुधारणा करणे, आता जमीन आपल्या काही ठिकाणी चढ खाल असतील, लेवल असेल, ज्या शेतकऱ्याला वाटतं ज्या पद्धतीने योग्य जमीन सुधारणा त्याच्यामध्ये नत्रस पुरत पालाश जे काही घटक असतील ते मिळवण्यासाठी त्यासाठी त्या पाणी वापर संस्थेला प्रयत्न करते, म्हणजे जेणेकरून पिकाची वाढ. 48 आता बघा, पाण्याची 43 वर होत्या. आता तुमच्या याच्यातून 43 मधून तुम्ही तुमच्या लाभक्षेत्रातील विहीर कुठल्याला नोंद घेतली, वर्षाचा ताळेबंद केला व्यवस्थित पाणी वापर संस्थेने, त्याच्यानंतर वर्षाची सभा घेतली आणि पाण्याची हमी मिळाली सर्वसाधारण पाण्याचा गैरवापर टाळला आणि ते 48 वरती आले. 48 वरती काय आहे तर पाण्याचे व्यवस्थापन, लाभधारकांचा सहभाग. आता हे जेव्हा पाणी मिळते हे लाभधारक शेतकऱ्यांचा सहभाग असणे आवश्यक असते त्या पाणी वापर संस्थेमध्ये. जोपर्यंत पाणी वापर संस्थांचे लाभधारकांचा सहभाग मिळत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नाही आणि आपली पाणी वापर संस्था किती आलं
4 आपला एक पाऊल आता फक्त मागे आहोत आपण पाणी वापर संस्था यशस्वी करण्यासाठी 28 जर दुसरीकडे चुकीचे सांगितलेलं आपल्याला त्या आपल्या सारीची काळजी घेणे आवश्यक राहणार आहे जेणेकरून आपल्याला पाणी आपल्यापर्यंत नीट पोहोचेल 5 एक पाऊल पुढे हात फक्त एका पावलाची गरज आहे तुम्हाला 6 29 क्षेत्रवार नो ते आता मी मग असे सांगितले होते आपल्या क्षेत्रवार घ्यायचे आता एकच पाठ शेवटच्या टप्प्यावरती आल्यानंतर तुझं यावं. शिडी लागली बघा. अलीकडे पाणी वाटप कार्यक्रमावर लक्ष देणे आता पाणी वाटप ही इथं अडचण होती आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं योग्य पद्धतीने लक्ष दिल्यामुळे काय झालं की पाण्याची व्यवस्था लाभार्थ्यांचा सहभाग मिळाला आणि सहभाग मिळाल्यामुळे पाणी वापर संस्था ही झाली. आता सर्व दोघांनाही एक एकच लागणार आहे पाणी वापर संस्था ही सर्व करण्यासाठी. म्हणजे आता त्यांनी मागणी सुरू केली त्या तारखेची प्रयत्न करा हळूहळू करा. टाळ्या वाजवा. 49वा टप्पा आहे जो पाणी वापर संस्थेचा यशस्वीतेचा जो टप्पा आहे जेव्हा